नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर हा भाताचा भेळा, काही ठिकाणी भाताचा भेळा म्हणतात, तर काही ठिकाणी पेंडा म्हणतात, तर काही ठिकाणी भातवण म्हणतात. तर हे भात जोडल्यानंतर ज्या पेंड्या आपण बांधून गुरांसाठी ह्याचा वापर केला जातो, म्हणजे चारा म्हणून गुरांसाठी खूप फायदेशीर असतो. तर तो आता हा चारा कशासाठी आणला असेल तुम्ही म्हणताल, भाताचा भेळा. तर आमच्या झाडांना काही थोडेफार आंबे लागलेले, त्या आंबे पिकत घालण्यासाठी मी हा भेळा आणलेला आहे. तर तुम्ही म्हणताल शेतकरी असून थोडाफार आंबा का म्हणतात, कारण की ह्या वर्षी हवामान एकदम विचित्र होतं. एकसारखा आभाळच येत होता ना, एकसारखा आभाळ येण्यामुळं जो मोहर लागला होता तो लालसर असा काळपट पडून तो मोहर सगळा गळून गेला. त्याला फवारणी करूनसुद्धा तो मोहर राहिला नाही. निसर्गाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. तर एका झाडाला आंबा सापडला आहे. तर तो मी नैसर्गिकरित्या कसा पिकवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आंबे खाऊन आता काही जणांना कंटाळा आला असेल किंवा आला नसेल. 2-2.5 महिने झाले आंबे बाजारात यायला लागलेत, पण तो बाजारात आलेला आंबा पावडर टाकून पिकवला जातो आणि तो सुरुवातीलाच चांगला लागतो. 1 डझन आणला तर 6 आंबे खाईपर्यंत गोड लागतो, नंतर तो बेचव लागतो. आणि आम्हाला जरी आंबा नसला तरी आम्ही बाजारातून कधी आणत नाही, एखाद्या शेतकऱ्याकडून घेतो. कारण की शेतकरी 1 डझन मागितलं तर 12च आंबे देत नाही, अर्धा डझन मागितलं तर 6च देत नाही. तर त्याच्यावर 4-5 आंबे नक्कीच टाकतो. तर आम्ही शेतकऱ्याकडूनच घेतो, कारण की शेतकऱ्यालाही जाणीव असते शेतकऱ्याची आणि दुसऱ्या माणसाची. सहज जरी आपण कुठल्या आंब्याच्या बागेत गेलो तर चालता चालता शेतकरी 1 डझन काय 2 डझन काय 4-5 डझन सहज पिशवीत आंबा भरून देतो. पण त्याच्याकडं उपलब्ध पाहिजे शेतकऱ्याकडं, पण त्याच्याकडं बारकावा नसतो देताना. भाजीपाला द्यायचं म्हटलं तरी 4-5 पिशव्या एकदम शेतकरी भरून देतो, तसं बाजारात गेल्यानंतर नसतं. तर तुम्हाला मी कृत्रिमरित्या आंबा कसा पिकवायचा, तर हा भेळा मी असा भरलेला आहे. बांबूच्या ज्या परड्या, जाळ्या, पाट्या असतात त्यातही पिकवू शकतात दुरड्यांमध्ये, पण आता ह्या थोडा असल्यामुळं मी ह्या जाळीत असं भरलेला आहे. किंवा पोत्यावर पण भेळा टाकून आपण पिकवू शकतो. तर असा हा भेळा टाकून घेतलेला आहे. असा गादीसारखं गादी केलेली आहे भेळ्याची, आणि हा आंबा असा पिकत टाकते. आणि हा आंबा 8 ते 10 दिवसांनी त्याचा एकदम खमंग स्वादिष्ट वास येईल. आणि किती लांब असलं तरी आंबा पिकलेला कळतोच. हा नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा, त्याचा वास काय वेगळाच असतो आणि चवही खूप स्वादिष्ट असते. तर असा हा आंबा मी एका लाईनीत लावून घेतलेला आहे. आणि पुन्हा त्याच्यावर आता भेळा टाकून घ्यायचा आहे, भातवण टाकून घ्यायचं आहे. आणि असं पुन्हा दुसरी लाईन लावून घ्यायची. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा.